1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या दरम्यान रस्ता सुरक्षा जे अभियान आहे तर हे राबवण्यात येत आहे. सिंदखेडराजा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे जे अभियान आहे हे आपण राबवणार आहे. यामध्ये विशेषतः जे कॉलेजेसमधील विद्यार्थी आहेत त्यांना आपण रस्ता सुरक्षेसंबंधाने माहिती देणार आहोत. त्याचबरोबर जे वाहतुकीचे नियम आहेत ते नियम त्यांनी पालन करायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या जीवितवाच्या सुरक्षेच्या संदर्भात जे काही हेल्मेट्स वापरण्याच्या संदर्भात, फोर व्हीलर चालवत असताना सीट बेल्ट लावण्याच्या संदर्भात या संदर्भात सुद्धा आपण जनतेमध्ये, त्याचबरोबर जे काही कॉलेजेसचे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये जनजागृती करणार आहोत. त्याचप्रमाणे वाहतूक जे टू व्हीलर आहे, टू व्हीलर चालवत असताना त्यामध्ये ट्रिपल सीट बसू नये. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही शाळा कॉलेजेसमध्ये जे विद्यार्थ्यांसाठी व्हॅन्स लावलेले आहेत तर त्या व्हॅनच्या सेफ्टीच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती देणार आहोत. त्याचबरोबर जे वाहतूक मुलांची शाळेत जे वाहतूक करणारे जे ऑटो आहेत त्यांनासुद्धा सुरक्षेच्या संदर्भात, जे ऑटो चालक आहेत यांनासुद्धा आपण सुरक्षेच्या संदर्भात माहिती देणार आहोत. त्याचबरोबर मी या रस्ता सुरक्षेच्या संदर्भात सर्व जनतेला असं एक आव्हान करू इच्छितो की ज्याही वेळेस जेव्हा केव्हा अपघात होते तर त्या अपघातामध्ये जो कोणी जखमी असेल रोडवर पडलेला तर त्याला जनतेने तात्काळ मदत करावी. आणि अशा तात्काळ मदत केल्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचा जर प्राण वाचत असेल तर त्या संदर्भात राहवीर योजना ही योजना आहे की ज्यांनी अशी तात्काळ मदत केलेली आहे तर त्या मदत केलेल्या व्यक्तीला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून एक 25,000 रुपयाचं बक्षीस आणि प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येते. आणि जे कोणी असे मदत करणारे आहेत त्यांना पोलीस तपासासंदर्भात म्हणा किंवा असं कुठलाही त्रास देत नाही असं जनतेने त्यांच्या मनातून काढून टाकावं. सर्वात प्रथम आपलं कर्तव्य आहे की ज्यावेळेस जखमी असेल तर त्याला जखमीला तात्काळ दवाखान्यात आपण पोहोचवणे. तर या माध्यमातून त्याचबरोबर जे आपल्या सिंदखेडराजामध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आपल्या इथे येतात तर त्या संदर्भात जो काही आपला रोड आहे या रोडच्या सेफ्टीच्या संदर्भात जी अवैध पार्किंग इथे होते तर त्या संदर्भात सुद्धा जनजागृती करण्यात येत आहे. या अशा उपक्रमामधून जो काही हा 1 ते 31 तारखेपर्यंतचा जो काही हा कालावधी आहे या कालावधीमध्ये विविध प्रकारचे आपण योजना, विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये रस्ता सुरक्षेच्या संदर्भात जनजागृती करणार आहोत.